नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, सैनिक स्कूल, मंथन स्पर्धा परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, अभिरूप, NSCC या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये गणित या विषयातील सरासरी हा महत्त्वाचा घटक आहे आणि तोच घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। आता बघा, सरासरी म्हणजे काय? आपण सहज एखादं उदाहरण देताना म्हणतो की सरासरी मार्क्स मला एवढे एवढे मिळाले असं आपण सहज म्हणतो। मग तीच सरासरी आपल्याला इथे शिकायची आहे। आता बघा, सरासरी म्हणजे काय? तर वस्तूंची वाटणी सारख्या प्रमाणात केली असता ती वाटणी दर्शवणाऱ्या संख्येला सरासरी म्हणतात। सरासरीचे काही गुणधर्म आहेत। मग बघा, संख्यांच्या सरासरीस त्या संख्यांचे मध्यमान असेही म्हणतात। दुसरा नियम असा आहे, दुसरा गुणधर्म असा आहे, क्रमवार संख्यांची सरासरी मधल्या संख्येएवढी असते। बघा, हे सूत्र म्हणजे आता जे नियम सांगते ते फक्त आता बघायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण गणित सोडू त्यावेळेस तुम्हाला हे नियम समजावून सांगितले जातील। आता बघा, सूत्र, सरासरीचं सूत्र काय आहे? तर सरासरीचं सूत्र आहे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। बघा, बऱ्याच गणितासाठी आपल्याला हे सरासरीचं सूत्र सांगावं लागतं किंवा ह्या सूत्रानुसारच आपल्याला बरीच गणितं सोडवावी लागतात, तेव्हा हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। या सूत्रावरूनच अजून एक सूत्र दिलेलं आहे बघा, ज्यावेळेस सरासरी काढायची असते त्यावेळेस आपल्याला हे सूत्र वापरायचं असतं, दिलेले सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। आणि ज्यावेळेस आपल्याला सर्व संख्यांची बेरीज विचारलेली असते म्हणजे ही संख्या विचारलेली असते त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे? सरासरी आणि एकूण संख्या या दोघांचा काय करायचा असतो? गुणाकार। बघा, इथे सूत्रामध्ये दाखवलेलं आहे, म्हणजे याच सूत्रानुसार आपल्याला हे फक्त इकडे केलं, या दोघांचा गुणाकार, त्याच्यावर आपल्याला ही किंमत कळते। मग हे दोन सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। हे सूत्र ठेवलं तरी त्यावरून आपल्याला हे सूत्र, या सूत्रावरची गणितं काढता येणार आहेत। चला आता आपण गणित बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल। तोपर्यंत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिला आहे, 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? आता बघा, सरासरीचं सूत्र आहे दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या। मग दिलेल्या संख्या कुठल्या आहेत? तर 3 अंकी, 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्या। मग बघा, 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 100। 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 1000 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर 10000। मग एकूण या संख्या किती आहेत? 1 2 3, म्हणून मी इथे लिहून घेतलं 3। या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज अशी येते, किती येते? 11100 आणि भागिले हे 3। आता जर इथे आपण भाग घालवला, बघा इथे मी असा उभा भागाकार दाखवते 3 3 त्रिक 9, 11 मधून 9 गेले, 10 11 2 राहिले, वरून हा आपण काय घेतला? 1 खाली घेतला, 3 7 21, वजाबाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 0ला 0चाच भागाकार 3 0 0, परत हा 0 खाली घेतला, 3 0 0, वजाबाकी आली 0। मग बघा, आपला भागाकार किती आला आहे? 3700। म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे, म्हणजे या संख्यांची सरासरी आहे 3700। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा, इथे दुसरा प्रश्न असा दिला आहे, प्रत्येकी 90 किलोग्रॅम वजनाच्या 12 पोत्यांच्या वजनात मिरचीच्या समान वजनाच्या 6 पोत्यांचे वजन मिळवल्यास त्या सर्व पोत्यांचे सरासरी वजन 75 किलोग्रॅम भरते, तर मिरचीच्या प्रत्येक पोत्याचे वजन किती? आता बघा, इथे प्रत्येकी 90 किलोग्रॅमच्या मिरच्या आहेत। बघा, दिलेल्या माहितीनुसार 90 किलोग्रॅम म्हणजे एक पोतं 90 किलोग्रॅमचं, असे किती पोती आहेत? 12 पोती आहेत, म्हणून मग यांचं आपण काय करायचं आहे? वजन काढायचं आहे। तर बघा, 12 9 108 आणि हा 0 इथे म्हणजे किती आलं? 1080। आता बघा, काय सांगितले? मिरचीच्या समान वजनाच्या 6 पोत्यांचे, म्हणजे मिरचीची पोती किती आहेत? 6, पण वजन माहिती आहे का? नाही। मग इथे आपण काय करायचं? पर्यायांचा वापर करायचा आहे। मग आता बघा, आता इथे मी काय करते? पर्याय क्रमांक 1 वापरते, 45 घेते। मग 45 गुणिले 6, 6 पंचा 30, हाताला आले 3, 6 चौक 24, 25 26 27, मग इथे लिहून घेतले आपण हे 27। आता बघा, आता आपण यांची काय करायची? बेरीज करायची, कारण
बघा 0 अधिक 0 0, 8 आणि 7 15, हातचा 1 2 आणि हा 1 3 आणि हा 1 1 1350. हे काय झालं, सरासरी वजन झालं. आता हे आपण काय घेतले, पर्याय. पोती किती झालेत, 12 अधिक 6 बरोबर किती, 18 पोती झालेत. मग आता बघा एकूण वजन किती आहे, 1350. सरासरी काढायची आहे. आपल्याला मिरच्यांच्या पोत्यांचं वजन काढायचं आहे की नाही. म्हणून आपण काय करायचं, आता इथे आपण अंदाजे घेतलं होतं 45. मग ते बरोबर आहे का ते बघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कारण त्यांनी मिरची बघा काय सांगितलं आहे, त्या 6 पोत्यांचे सरासरी वजन 75 आहे. मग आता इथे आपण त्या मिरचीच्या पोत्यांची सरासरी बरोबर 75 येते का ते आपल्याला काढायचं आहे. मग आता इथे बघा, म्हणून मी ते आपण अंदाजे घेतलं 45. बघा मग एकूण सरासरी किती आहे, 1350. एकूण पोती किती आहेत, 18. मग या दोघांचा काय करायचं आहे, भागाकार. मग बघा 1350 भागिले 18. मग 18 7 बघा 18 7 126. मग यांची वजाबाकी केली तर बाकी येते 9. 35 मधून 26 गेले, 9 राहिले, वरून घेतला हा 0. आता बघा 18 पंचे 90, 18 पंचे 90, यांची वजाबाकी आली 0. आपलं उत्तर किती आले, 75. मग बघा बरोबर काय सांगितलं, 6 पोत्यांचे वजन मिळवलं, त्या सर्व पोत्यांचे सरासरी वजन. मग सर्व पोती येत नाही, सर्व पोत्यांचं म्हणजे 18 पोती पूर्ण आणि त्यांचं सरासरी वजन. मग त्यांचं किती आलं, सरासरी किती किलोग्रॅम, 75 किलोग्रॅम. तर बरोबर आलेलं आहे. म्हणून आपण जो पर्याय क्रमांक 1 घेतले. मग मिरचीच्या प्रत्येक पोत्याचं वजन म्हणजे एका पोतीचं वजन आहे 45 किलोग्रॅम. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा बऱ्याच वेळा या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला पर्यायांचा वापर करायचा असतो. पुढचा प्रश्न बघा, 3 भावांच्या आजच्या वयांची सरासरी 11 वर्ष आहे. त्यातील मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तर आणखी 3 वर्षांनी मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल. बघा दिलेल्या माहितीनुसार भाऊ किती आहेत, 3 भाऊ आहेत. ठीक आहे. मग बघा या पद्धतीने मी काय करते, हा पहिला भाऊ, दुसरा आणि हा तिसरा. आता बघा इथे हा आहे मोठा, हा मधला आणि हा छोटा किंवा लहान म्हणूया आपण. ठीक आहे. या पद्धतीने दिलेली माहिती काय आहे, 3 भावांच्या आजच्या वयांची सरासरी किती आहे, आजचे वय. मग इथे लिहून घेऊया आजचे वय. आणि आजची वयांची सरासरी आहे 11 वर्ष. आता दिले काय माहीत, त्यातील मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. सर्वात लहान भाऊ हा, मग हा मोठा भाऊ आहे तो सर्वात लहान भावापेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. मग बघा अधिक 8 म्हणूया, म्हणजे इथे XYZ आपण काही मानू शकतो. आता बघा आता दुसरी माहिती काय दिली, सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. म्हणजे सर्वात जो लहान भाऊ आहे तो मधल्या भावापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. आता इथे बघा हा याच्यापेक्षा हा 4 वर्षांनी लहान आहे. मग याच्या अपोजिट कसं होईल की याच्यापेक्षा हा 4 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे इथे अधिक 4 होईल. हा 4 वर्षांनी मोठा आहे ह्याच्यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा हा 4 वर्षांनी लहान आहे. दोन्ही एकच अर्थ होतो आहे की नाही. मग याचं वय मानूया आपण x. मग x अधिक 8 आणि x अधिक 4, कारण याच्यापेक्षा हा 4 वर्षांनी मोठा आणि याच्यापेक्षा हा 8 वर्षांनी मोठा, हे असं आहे. ठीक आहे. आता बघा ठीक आहे. आता बघा आता पुढे काय दिले, लहान इथपर्यंत झालं आपलं, लिहून घेतलं. आणखी 3 वर्षांनी आता आपण यांचं वय काढू. याचं आपण x म्हणलंय. सरासरी करताना आपण सूत्र काय वापरतो, तर सरासरी म्हणजे काय, 3 भावांच्या वयांची बेरीज. बघा 3 भावांच्या वयांची बेरीज म्हणजे काय, x. बघा x अधिक 4 अधिक x अधिक 8. बघा x अधिक 4 x अधिक 8 यांची बेरीज. आणि किती जण आहेत भाऊ, 1 2 3 3 जण. मग आता बघा बरोबर सरासरी किती आहे, 11 आहे. ही जी सरासरी आहे ती दिलेलीच आहे त्याने 11. आता काय करायचं, यांची बेरीज. मग बघा 1 2 3, x किती वेळा आहे, 3 वेळा आहे, अधिक 4 अधिक 8, मग किती झाले इथे 12 आणि छेद आहे तसा हा 3, बरोबर हे 11. आता इथे भागाकाराच्या रूपामध्ये 3 आहेत. इकडे गेल्यावर काय होणार, 11 गुणिले 3 बरोबर 3x अधिक 12. मग 11 त्रिक 33 बरोबर. आता इथे काय 3x अधिक 12. आता बघा हे 33 मध्ये अधिक 12 आहे, ते इकडे आल्यावर काय होणार, वजा 12 बरोबर हे 3x. आता बघा 33 मधून 12 गेले, 3तून 2 गेला 1,
3तून 1 गेला 2, 21. मग आता इथे काय करायचं आहे, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. मग हा 3 आहे तो इकडे गेल्यावर भागाकार म्हणजे 21/3. मग बघा 3 1 3, 3 7 21. मग एक्स बरोबर किती आलं, 7 आलं. एक्स बरोबर काय आलं, 7 आलं. आता इथे बघा हे गणित व्यवस्थित आहे तसं लिहून घ्यायचं, याच पद्धतीनं लिहायचं आहे. आपलं गणित पूर्ण झालेलं नाही आहे, अजून आपल्याला सोडवायचं आहे. आपल्याला फक्त आता एक्सची किंमत कळालेली आहे. मग बघा एक्स म्हणजे काय, छोटा भाऊ. मग छोट्या भावाचं हे वजन छोट्या भावाचं वय किती आहे, 7 वर्ष. एक्स म्हणजे 7 वर्ष. आणि छोट्या भावापेक्षा हा मधला भाऊ आहे तो 4 वर्षांनी मोठा आहे. मग एक्सची किंमत इथे लिहूया 7 अधिक 4. मग 7 8 9 10 11. मग मधला भाऊ किती, 11 वर्षांचा आहे. हा 7 वर्ष आणि हा 8 वर्षांनी आहे, 8 वर्षांनी मोठा आहे ना. मग 7 अधिक 8 बरोबर एकूण किती, 15 वर्षे. म्हणजे हा मोठा भाऊ 15 वर्ष, मधला 11 वर्ष आणि हा 7 वर्ष. आता विचारले काय, आणखी 3 वर्षांनी मोठ्या भावाचे वय किती वर्षे असेल. आता हे आजचं वय आहे तिघांचं, पण आपल्याला 3 वर्षांनी मोठ्या भावाचं वय काढायचं आहे. मग आणखी 3 वर्षांनी म्हणजे काय, 3 वर्ष पुढे वाढणार. मग मोठ्या भावाचं आजचं वय आहे 3 वर्ष. मग बघा अजून 3 वर्षांनी काय होणार आहे, 15 अधिक 3 बरोबर किती, 18 वर्षे. मग मोठ्या भावाचं वय किती, 18 वर्षे. मग 18 कुठे आहे, तर बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 18 वर्ष. हा प्रश्न याच पद्धतीने सोडवायचा आहे. व्यवस्थित मोठा प्रश्न आहे, पण खूप सोपा प्रश्न आहे. लक्ष दिलं तर खूप सोपा आहे. बघा इथे परत एकदा सांगते, मोठ्या भावाचं वय 15 वर्ष, आजचं वय 15 वर्ष. आपल्याला पुढे 3 वर्षांनी विचारले, 3 वर्षांनी. मग 15 अधिक 3 बरोबर हे 18 आलेलं आहे. म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 4 क्रमवार समसंख्यांची सरासरी 23 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की सरासरी ही मधली संख्या असते. म्हणजे 23 ही सरासरी दिली म्हणजे ही मधली संख्या आहे. आता आपल्याला 4 क्रमवार संख्या काढायच्या आहेत की नाही. मग मला सांगा, पण इथे सम हा शब्द आहे, मग 23 ही समसंख्या आहे का, नाही. मग 23च्या अगोदरचा अंक कोणता आहे, 22. समसंख्या 2ने कमी होतात, 2ने वाढतात. मग 22च्या अगोदरची समसंख्या 20. मग बघा 20 22 24 आणि त्याच्यानंतर 26. मग यांची काय करूया, बेरीज करूया, कारण सरासरीचं सूत्रच आहे एकूण संख्यांची बेरीज, एकूण संख्या दिलेल्या संख्यांची बेरीज आणि एकूण संख्या. मग एकूण संख्या किती आहे, 4. मग याला आपण काय करायचं, 4ने भागायचं. मग आता यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते बघा, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12. हातचाला 1, बेक के बे, बेदून 4, बेतिक 6, बेचोक 8, 8 आणि 1 हातचा 9. इथे हे 4. आता बघा 4 1 4, 4 2 8, इथे 1 राहिला, 4 3 12. मग उत्तर किती आलं, 23. बरोबर आली का 23. सरासरी 23च काढली ना आपण. मग आहे का 23 सरासरी दिलेली आहे. म्हणजे आपण ज्या संख्या घेतल्यात त्या कशा आहेत, बरोबर आहेत. आता सर्वात लहान संख्या आहे 20 आणि सर्वात मोठी संख्या आहे 26. मग आपल्याला विचारले काय, सर्वात मोठी संख्या कोणती. मग सर्वात मोठी संख्या आहे 26. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरासरीवरील प्रत्येक टाईपमधलं एक एक गणित घेतलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपणा सर्वांनी ही गणितं समजली असतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन टॉपिकसाठी, वेगवेगळ्या गणितांसाठी आणि सोप्या सोप्या ट्रिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, मस्त रहा. थँक्यू.